नमस्कार मंडळी. विषय घेऊन येतोय खरात बाबांचा. किती विचित्र महामानव आहे ना हा. अख्ख्या महाराष्ट्रालाच काय, आपल्या देशाला एक वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारे हे व्यक्तिमत्व. कित्येक दिवसांपासून याचा हा चाललेला कारभार, आणि त्याला बळी कोण पडलेत बघा. सगळे उच्चभ्रू व्यवस्थेतली ही माणसं. मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत. अहो एवढंच काय, शासकीय सेवेमध्ये उच्च पदावरती बसलेली ही व्यक्तीसुद्धा त्या व्यक्तीच्या अधीन होऊन तो जसं सांगेल तसं करतायत. महिला अनेक बळी पडलेल्या आहेत, त्याच्याशी शरीर सुख घेत आहेत. किती वाईट आहे हा नालायक माणूस. स्वतःचं मूत्र पवित्र अमृत म्हणून पाजणारा, आपल्याशी जर संभोग केला तर दैवी अवतार प्राप्त होईल असं सांगणारा, आणि ह्या गोष्टीला बळी पडणारे ह्या स्त्रिया त्याच्याशी शरीर उपभोग घेत आहेत. अहो एवढंच काय, याच्याकडे जाणारी प्रत्येक व्यक्ती जर स्त्रीला तो आतमध्ये बोलवतोय, तिच्याशी गुपचूप बोलतोय, तिच्या कानात बोलतोय, तिला म्हणतोय तू राधा मी कृष्ण. अरे आपला बाहेर बसलेला पती परमेश्वर आहे, त्याच्या पश्चात आपण आतमध्ये जे वाईट कृत्य करतोय याची थोडी तरी जाण त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला पाहिजे. आणि मग अगदी 18, 19, 20 वर्षापासूनच्या ज्या मुली आहेत त्याही या व्यवस्थेला बळी पडलेल्या आहेत. कुठल्या मार्गावरती आपण निघालोय, कुठल्या व्यवस्थेमध्ये आपण निघालोय. आज आपण म्हणतोय आपण महाविश्वगुरू होणार आहे, आणि या महाविश्वगुरुरूपी दुनियेमध्ये आपण जर अशा अंधश्रद्धेमध्ये अडकलो असेल तर तो नालायक माणूस चिंचोकेसुद्धा लाखाच्या भावामध्ये विकतोय. मंत्री संत्र्यांना अधीन करून करंगळी कापायला लावतोय. संविधानिक पदावरती बसलेली महिला अध्यक्षा ज्या आयोगाच्या आहेत तीही त्याच्यामध्ये येते, आणि अनेक मंत्र्यांना त्या मार्गामध्ये घेऊन येते. तुमचं काही वाईट झालं असेल, त्याचं जर चांगलं करायचं असेल तर या खरात बाबाकडे जावा, तुम्हाला पुण्याईचा मार्ग दिसेल. हजारो करोडो रुपयाची प्रॉपर्टी कमवतोय, गोरगरिबांच्या जमिनी लाटतोय. अनेक लोकांनी यांनी दिलेल्या व्याजाच्या पैशामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये आहे, आणि त्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी सगळं दल त्याच्या पाठीमागं आहे. किती वाईट परिस्थिती आहे ना. आणि आपण मात्र बडाया मारतोय की आपला देश महाविश्वगुरू होणार आहे. होईल का हो अशाने आपला महागुरू विश्व? आज पेट्रोलसाठी लागलेल्या रांगा, आज आपण आत्मनिर्भर व्हायला लागलोय म्हणतोय, पण युद्धाचे परिणाम आज आपल्याला जाणवायला लागलेत. किती वाईट परिस्थिती आहे. गॅस मिळत नाही, लोक बेहाल झालेले आहेत, आणि आम्ही मात्र स्वप्न दाखवतोय की आपला देश महाविश्वगुरूच्या दिशेने चाललेला आहे. खरं तर ही भोंदूगिरी किती वेगळ्या पद्धतीने निघालेली आहे. वीर्यदान करणं, खरं तरी आपल्या होणाऱ्या पाल्यांवरती संस्कार हे आपल्या गुणसूत्रावरून होत असतात. हे सगळं माहीत असताना सुद्धा अनेक स्त्रिया या आमिषाला बळी पडत आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? आणि याचाच परिणाम म्हणून असे आपले भोंदूगिरी बाबा आज फोपावत आहेत. करोडो अरबो रुपयाची संपत्ती कमवत आहेत, आणि त्याला सपोर्ट तरी कुणाचं आहे बघा. सगळे राजकीय पुढारी मंडळी ही सगळी त्याच्या पाठीशी आहेत. झाले एक म्हणतात की एक पापाचा घडा असतो, तो भरला की तो उलटायला वेळ लागत नाही. खराच्या बाबतीत ते झालंय, पण आता सत्य बाहेर येण्याच्या मार्गावरती आहे. आज अनेक लोक जी त्यांच्या संपर्कात होती ते आता ऑक्सिजनवरती आहेत, व्हेंटिलेटरवरती आहेत, की हा बाबा काहीतरी बरळला तर भलतंच काहीतरी होऊ शकतं. कदाचित आता अलीकडे स्टेटमेंट आलं आहे की त्याला HIV लागण झाली आहे का, आणि 100% सांगतो की त्याला HIV लागण झाली जरी नसली तरी त्याचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्हच येणार. आणखीन काही दिवसानंतर त्याचा BP लो होऊ शकतोय, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाऊ शकतं, आणि त्याचा BP हाय झाल्यामुळं खरात बाबा आता आपल्यात नाही आहेत.
हीही बातमी येऊ शकते. कारण याच्या पाठीमागचे जे धागेदोरे आहेत, याच्या पाठीमागचं जे काही षडयंत्र आहे ते खूप लोकांचं याच्याशी कनेक्टिव्हिटी आहे. आणि तो जर ही सगळी नावं घ्यायला लागला तर सगळेच अडचणीत येऊ शकतात. हेही तितकंच सत्य आहे की खरात बाबाचा कदाचित मृत्यूसुद्धा होऊ शकतो. हे सगळं जे आहे ते स्वतःला लपवण्यासाठी, त्यामुळे या व्यवस्थेमध्ये आपल्यामध्ये काय चाललंय, किती वाईट परिस्थिती चालली आहे, ह्या गोष्टीकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. अहो, शिकली सवरलेली IPS PSI पदावरती असणारी माणसं जर याच्याकडे येत असतील, याच्या सांगण्यावरून प्रॉपर्टी असेल, तुम्हाला सांगतो मागच्या मार्च 2025ला एका पत्रकारानं त्याचे सगळे पोलखोल बाहेर काढले होते. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष आडव्या आल्या, त्या पत्रकाराला गप्प बसवलं. ती बातमीही त्यावेळेस छापून आली. ती ही बातमी आहे. आणि पत्रकारसुद्धा हा आहे. याला अनेक मार्गानं तोंड दाबण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा राबल्या. पोलीस यंत्रणांनी सुद्धा त्यांना धमकी दिल्या की या बाबाच्या नादाला लागू नकोस. याचे खूप मोठ्यापर्यंत हात आहेत. आणि मग हे सगळे राजकीय मंडळी अशा लोकांच्या वरती हात ठेवतात. आणि ही लोक अशी सुसाट सुटत आहेत की त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती नसते. खरं तरी आपण म्हणतो की अंधश्रद्धेला बळी कोण पडतो, तर अडाणी माणसं पडत आहेत. पण अडाणी नाही, जे पापी मार्गाने पैसे कमवतात त्यांना मनात भीती असते की हे कमवलेले जे पैसे आहेत, ह्या पैशाला कुठंतरी पुण्यात्मक असा दृष्टिकोन लाभावा, म्हणून ही लोक अशा व्यक्तींच्याकडे जात आहेत. आणि ही व्यक्ती त्या गोष्टींचा फायदा घेतात, ओळखीचा फायदा घेतात आणि समाजाला लुटतात. याच्यासारखी वाईट परिस्थिती काय असेल सांगावं मित्रांनो. म्हणून अशा व्यवस्थेला आपण बळी पडायचं नाही. हवा आपण बळी पडत नाही हो. ही सगळी मोठी मंडळी आहेत ना, हेच बळी पडतात आणि ते सांगतात त्या पद्धतीनं करतात. कदाचित हे सगळं बाहेर येईल ह्या भीतीपोटी आणखीन काही प्रश्न असतात. आता जे उपस्थित असणारे जे सामाजिक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना बगल देण्यासाठी सुद्धा या व्यक्तीच्या कारनाम्यांचा आता पाडा वाचायला सुरुवात होईल. त्यामुळं वैयक्तिक आत्ता जे चाललेलं प्रकरण आहे, आज आपल्याला गॅस मिळत नाही, आज पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, जीवनावश्यक वस्तूंचा दर वाढलेला आहे, याच्यापासून आपलं लक्ष विचलित करण्यासाठी हा खरात बाबाचं प्रकरणसुद्धा आत्ता पुढे येऊ पाहतं आहे. कारण ह्याच्यातून आपल्याला फक्त सामाजिक आत्ताचा जो ज्वलंत प्रश्न आहे, तो प्रश्न फक्त यांना थांबवायचा आहे आणि समाजाला, या जनतेला याच प्रश्नांमध्ये आपल्याला गुरफटून ठेवायचं आहे. आणि समाज माध्यमे तरी काय करतात सांगा? त्यांच्यावरती दबाव कुणाचा आहे? ह्या सगळ्या राजकीय लोकांचा त्याच्यावरती दबाव आहे. आणि त्यांना सांगितलं जातं की ज्या काही बातम्या असतील त्या बाबांच्या दाखव. सामाजिक ज्वलंत प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची या ठिकाणी पोलखोल करायची नाही, ते प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचे नाहीत. आणि समाजाचं मन कसं भरकटवायचं, ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यापासून त्यांना कसं दूर न्यायचं, हे सगळं समाज माध्यमांना सांगितलं आहे. आणि त्यामुळे समाज माध्यमंसुद्धा त्याच पद्धतीनं कार्य करतायत. त्यामुळे आपण एक सुजाण नागरिक म्हणून अशा गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला बडाई बाता मारल्या जातात की आपण महाविश्वगुरू होणार आहे. सगळं जे आहे ते आपल्या देशात उत्पादित होतं. जर आपल्या देशात उत्पादित होत असतं तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस टंचाईसाठी लोकांना कधीही त्रास झाला नसता. मग विचार करा, आपण कोणावरती निर्भरित आहोत. एप्स्टीन फाईल, ज्याच्यामध्ये बड्या बड्या मंत्र्यांचे हात आहेत आणि आपण आपली नावं पुढे येतील म्हणून आपल्या देशाचे उच्च नेते ट्रम्पसारख्या व्यक्तीपुढे नतमस्तक होतात.
अनेक देशांशी आपले असणारे सलोख्याचे संबंध जे आहेत ते आपण बिघडवायला लागलोय. तर का? तर आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा दगडाखाली कुठंतरी हात अडकलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी डावलून चालत नाही. म्हणून समाजातील सर्व बंधू भगिनींना माझी विनंती आहे की येणारा काळ जो आहे तो फक्त ताक फुकून पिण्याचा काळ आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेतून आपल्याला लक्ष विचलित करण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण केलं जाऊ शकतं, किंवा एखाद्या मस्जिदीमध्ये असेल, एखाद्या मंदिरामध्ये असेल, असा कोणता तरी कुकर्म केला जाऊ शकतो. आणि जेणेकरून ह्या सगळ्या व्यवस्थेतून आपलं लक्ष कसं विचलित होईल ही गोष्ट जाणीवपूर्वक या ठिकाणी केली जाऊ शकते. त्यामुळे सुजाण नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की अशा प्रश्नांच्या समोर, अशा समस्यांना आपण पुढं जायचं नाही. आपली डोकी आपण फोडून घ्यायचं नाही. कारण डोकी आपली फुटली जातात, रक्त आपल्या डोक्यातून येतं, वेदना आपल्याला होतात. त्या लोकांना याचं काही देणं घेणं नाही. कारण राजकारण हे आज समाजकारण राहिलेलं नाही, तर फक्त अपकारण राहिलेलं आहे. आणि ह्या गोष्टीकडं हात जोडून विनंती करतोय की समाजाने आपल्यामध्ये एकोपा, सलोखा, बंधुभावता ही भावना आपल्यामध्ये ठेवायची. हीच भावना फक्त माणूस आणि माणुसकी हीच गोष्ट आपल्यामध्ये ठेवायची आणि सगळ्यांची आपले व्यवहार माणुसकीच्या दृष्टिकोनातून ठेवायचे. ह्या प्रश्नांच्याकडं अनेक लोक आपली डोकी पेटवतील आणि काहीतरी कुकृत्य करतील. ह्या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं आणि फक्त बांधवता, मानवता, समभावता हा दृष्टिकोन ठेवून आपण वाटचाल करायची. याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. कोणीतरी येतं, फुसकावतं, त्याला बळी पडायचं नाही. फक्त आपलं, आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल ह्या दृष्टीनं आपल्या जीवनाची वाटचाल चालू ठेवायची. ह्या फसव्या आमिषांना बळी पडायचं नाही. हात जोडून विनंती आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही जागृत होतील. आपण नको ते व्हिडिओ आपण शेअर करतो. हा चांगला व्हिडिओ आपल्याला वाटल्यास नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.